बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, शिवसेना एक वादळ या तुमच्या हक्काच्या लाडक्या युट्यूब प्रबोधन माध्यमाला तुम्ही सर्व शिवसैनिकांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब करा, जेणेकरून शिवसेनेच्या अनुषंगाने असला सारा माहितीपट मला तुम्हा सर्व शिवसैनिकांपर्यंत आहे असा पोहोचविता येतो. त्यासाठी सर्वांनी सबस्क्राईब जरूर करावं ही नम्र विनंती करतो. आपल्या सर्वांना तो मार्च महिन्यातला तो प्रसंग चांगलाच लक्षात असेल, ज्या वेळेस मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित शहामध्ये दिल्लीमध्ये एक बैठक पार पडत होती. त्या बैठकीला मला वाटतं अमित ठाकरे देखील उपस्थित होते. चर्चा महाराष्ट्रात चालल्या होत्या. आता मनसे देखील या महायुतीचा एक भाग होणार, मनसे महायुतीत समाविष्ट होणार. मनसेला 6 जागा, मनसेला 8 जागा, मनसेला 9 जागा, अनेक चर्चा महाराष्ट्रात चालू होत्या. तो सबंध दिवस मीडियाने टीआरपी खेचण्यात घालवला. आपण सर्वांनी तो पाहिला असाल. मनसे अध्यक्षांची अमित शहांबरोबर बैठक आता संध्याकाळपर्यंत 6-7 जागा तर जाहीर होऊनच जाणार. ज्यावेळेस सन्माननीय राजसाहेब ठाकरे पुन्हा महाराष्ट्रात आले, सर्वांना वाटलं कमीत कमी 5 जागांपर्यंत तरी या जागा जाहीर होतील. पण झालं वेगळंच. 5 नाहीच, 4 नाहीच, 3 नाहीच, नितीन सरदेसाई नाहीच, बाळा नांदगावकर नाहीच, स्वतः अमित ठाकरे नाहीच. नेमकं चाललंय काय? सर्वांना वाटलं काही नाही तरी, म्हणजे 5 नाही, 4 नाही, 2 नाही, 3 नाही, एक तरी देता का? शेवटची एक तरी देता का? इथपर्यंत परिस्थिती आली. कमीत कमी बाळा नांदगावकर लढतील, कमीत कमी बाळा नांदगावकर लढतील, एवढी तरी जागा द्या. नाहीच. आपण सर्वांनी पाहिला. याच्यामध्ये कुठेही हिनवण्याचा माझा प्रयत्न नाही, पण बघा, ही त्याही वेळेस तशी परिस्थिती होती, आजही तशीच परिस्थिती आहे. आज नेमकं काय घडतंय पहा. म्हणजे बिनशर्त पाठिंबा दिलात, पण बिनशर्त पाठिंब्यानंतर पाठिंबा द्या, पाठिंबा द्या, पाठिंबा द्या, इथपर्यंत वेळ मनसेवर काय येते? मनसेचं असं काय नेमकं स्ट्रॅटेजिकली चुकतं मला माहित नाही. बघा, आज जवळपास 4था दिवस झाला. कितवा? 4था दिवस. 4 दिवस झाले अमित ठाकरेंचं नाव जाहीर होऊन, पण सदा सरवणकरांना शेवटी एकनाथ शिंदे म्हणतायत तुम्ही भूमिका स्पष्ट करा. म्हणजे एकनाथ शिंदेंनी भूमिका सदा सरवणकरांवर सोडली की तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करा. माझी भूमिका स्पष्ट आहे. मी तुम्हाला फॉर्म दिलेला आहे, तो घ्यायचाय, तो भरायचाय की नाही भरायचाय, ही तुमची भूमिका तुम्ही स्पष्ट करा. आज सदा सरवणकरांनी मला वाटतं देवेंद्र फडणवीसांची, एकनाथ शिंदेची भेट घेतली. आता काय तो निर्णय ते घेतील, फॉर्म भरायचाय की मागे घ्यायचाय. पण एक मात्र चांगलं झालं, एका गद्दाराचा कार्यक्रम निवडणुकीच्या आधीच लागला. कार्यक्रम वाजला म्हणा तुम्ही. एका गद्दाराचा कार्यक्रम निवडणुकीच्या आधीच नियतीने वाजवला. कुणी वाजवला? नियतीने वाजवला. लक्षात घ्या शिवसैनिकांना, या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत बरं का. या अशात सोडता येणार नाही. काही ना काहीतरी ताळमेळ आहे या सगळ्या गोष्टींमधला. कारण हेच ते टेबलवर नाचलेले नाचे होते. हे सारे नाचे टेबलवर नाचलेले होते. बरं, गणपतीमध्ये पिस्तूल नाचवणं, ते म्याव म्यावचे आवाज काढणं, हिणवायचे प्रकार काढणं, आणि विशेषतः जाणून बुजून, विशेषतः दादर माहीम लालबागच्या शिवसैनिकांनी हे निरीक्षण केलं असेल, जाणून बुजून सेना भवनच्या आवारामध्ये जाणून बुजून ती घाणेरडी बॅनरबाजी करणं, जाणून बुजून सेना भवनाच्या आवारामध्ये बस स्टॉप सोडले नाहीत, अगदी तो प्लाझा सिनेमा सोडला नाही, अगदी सेना भवनच्या समोरचा चौक सोडला नाही, अगदी शिवतीर्थ सोडलं नाही. शिवतीर्थावर त्या दिवशी माझ्या समोर एक मस्त प्रसंग घडला होता. तो दाखवला असता मी, पण कदाचित काही शिवसैनिकांवर कारवाई झाली असती. मी त्यामुळे तो टाळला, तो प्रसंग दाखवायचा. सुंदर प्रसंग असो, बॅनरच्या बाबतीतला एक सुंदर प्रसंग घडला होता. पण ह्यांच्या बाबतीत नियतीने न्याय केला. म्हणजे आज ही आमदारकी, मी तुम्हाला आजच सांगतो, हा माणूस आमदारकी लढणे नाही, राज ठाकरेंचा राग पत्करणं या महायुतीला झेपावणार नाही. राज ठाकरेंचा राग पत्करणं. तर राहिला प्रश्न शिवसेनेचा. अनेक ठिकाणाहून प्रश्न विचारले जातात, शिवसेना पाठिंबा देणार का? मला एक साधंसं गणित कळत नाही. म्हणजे तुम्ही पाहिलं असाल, ज्यावेळेस शिवसेनेमध्ये फूट घडली, शिवसेना फुटली गेली, त्यावेळेस ज्यांनी ही शिवसेना फोडली त्या सर्वांना बंगल्यावर बोलवून ते सोहळे साजरे केले गेले होते. अगदी नारायण राणे असेल, अगदी एकनाथ शिंदे असेल, अगदी शेलार असतील, अगदी फडणवीस असतील, सगळे एकत्र बंगल्यामध्ये दिसायचे.
शिवसैनिकाचं मन त्याच दिवशी इथून तुटलं होतं. उद्या पाठिंबा जाहीर जरी केला ना, शिवसैनिक मत देणार नाही, हे तुम्हाला आजच सांगतो. इथे विषय आडनावांचा नाही, इथे विषय तत्वांचा आहे, तत्वांचा. विचार करा शिवसैनिकांनो, वारंवार 14ची निवडणूक असेल, 19ची निवडणूक असेल, वारंवार शिवसेनेच्या उमेदवारांच्या विरोधात फक्त उमेदवार दिले गेले, बाकी कुणाच्याही विरोधात नाही दिले गेले. हे नेमकं काय होतं? शिवसेनेला दाबण्याचा हा एक कायम प्रयत्न केला गेला मनसेतर्फे. सगळं ठीक, सगळं मान्य. मग ज्या वेळेस बिनशर्त पाठिंबे देता, तुम्हाला साधी आपल्या पुत्रासाठी तो पाठिंबा घेता येऊ नये. म्हणजे बिनशर्त पाठिंबा आणि नंतर पाठिंबा द्या, पाठिंबा द्या, पाठिंबा द्या. म्हणजे केंद्रात जाऊन नेत्यांशी बोलून 2 नाही 1 नाही, कमीत कमी बाळा नांदगावकरला तरी, एकनिष्ठ माणूस तो. बाळा नांदगावकर विषयी आमच्या मनात आजही आदर आहे, असं काही नाही. त्या व्यक्तीचा एक व्यक्तिशः आमच्या मनामध्ये त्याच्याविषयी आदर आहे. पण हा आदर कधीही त्या देशपांडे विषयी, गजा काळे विषयी, इतर कोणाविषयी कधीच येऊ शकत नाही. कधीच नाही, कधीच नाही. हे कधीही शिवसैनिकच नव्हते. ज्या लोकांनी एवढं तोंडसुख घेतलं ते कधीही शिवसैनिक असू शकत नाही. असो, पण तुम्हाला एक साधं मला सांगायचंय, वरळीतून तुम्ही वरळीमध्ये येता, एक चिठ्ठी लिहिता आणि त्या चिठ्ठीवर लिहिता तुम्हाला निवडून यावंच लागेल देशपांडे, प्रिय 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 देशपांडे, तुम्हाला निवडून यावंच लागेल. मी देशपांडेंचं नावही विसरलो बरं का. असो, होतं असं कधी कधी. आता तुम्ही मला सांगा, देशपांडेंनी निवडून यावं आणि वरळीतून आम्ही पाठिंबा द्यावा, हे कुठल्या तत्वांमध्ये बसतं मला सांगायचं जरा. आपण दोनही कडे तशा प्रकारची परिस्थिती तयार करायला हवी होती. आणि दुसरी गोष्ट, सदा सरवणकर उभा राहू काय किंवा त्याने माघार घेऊ का, पण सदा सरवणकर पडणे हे निश्चित. याच्यामध्ये खरी फाईट जर कुणामध्ये होईल, इथे माहीममध्ये खरी फाईट जर कुणामध्ये होईल, खरं द्वंद्व कुणामध्ये होईल, तर ते अमित ठाकरे आणि महेश सावंत या दोघांमध्ये होणार. याच्यामध्ये कुठलंही दुमत नाही. महेश सावंत एकनिष्ठ शिवसैनिक, एक सर्वसामान्य घरातला हा 260 स्क्वेअर फुटातला हा माणूस, एक सर्वसामान्य शिवसैनिक, त्याला शिवसेनेचं तिकीट मिळालेलं आहे. कित्येक वर्ष शिवसेनेसाठी काम केलेलं आहे, कित्येक वर्ष. मला वाटतं जवळपास 92-90च्या आधी आसपासचा तो काळ असेल. पण हा शिवसैनिक कधी बाजी पलटवून जाईल हे देखील आज तुम्ही सांगू शकत नाहीत बरं का शिवसैनिकांनो. अनेक गोष्टी असतात, हे इतकं सोपं नाही. लोकांच्या मनामध्ये काय चाललं हे आज तुम्ही सांगू शकत नाही. मला वाटतं ती दौंडची एक जागा असेल, पुण्यामधल्या दौंडची जागा, तुम्हाला एक सांगतो, तिथे राहुल कुल आणि त्याच्या विरोधात जे होते, म्हणजे 2 भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधात लढले. दोघांनाही जवळपास लाखाची मतं पडली. आडली 500-600च्या अंतरावर राहुल कुल जिंकून आले 500-600 मतांनी. त्यानंतर हे दोघेही आज एका पक्षामध्ये आहेत, भारतीय जनता पक्षामध्ये आहेत. तरी देखील बारामती लोकसभेतून त्या दौंड विधानसभेचं मताधिक्य हे राष्ट्रवादी काँग्रेसला पडलं, भाजपाला पडलं नाही. म्हणजे दोनही उमेदवार एकत्र आले असताना म्हणजे 1 लाख 2 लाख इकडे पडायला हवे होते. तसं होत नाही. राजकारणामध्ये 1+1 कधीही 2 नसतात. एक साधं उदाहरण दिलं मी तुम्हाला. अगदी तसंच आहे. मनसे अध्यक्षांनी एवढी मोठी ही रिस्क घेतलेली आहे. आमची ही इच्छा आहे, आम्हालाही वाटतं ठाकरेंच्या घरामध्ये ही आमदारकी यावी, आमची ही इच्छा आहे. पण तशा प्रकारचं वातावरण बाहेर तयार केलेलं आहे का, तर अजिबात नाही. त्यामुळे शिवसैनिक ही लढत देणार आणि शिवसैनिक ही निवडणूक चुरशीची करणार. सदा सरवणकर उभा राहा काय नको राहू काय, त्याच्यात तुमचा पराभव हा निश्चित आहे, सदा सरवणकरांचा पराभव. त्यामुळे सदा सरवणकरांना कमीत कमी ही माघार घेऊन, एक दातृत्व दाखवून, मोठेपणा दाखवून, कुठे भविष्यामध्ये एखादी विधान परिषद भाजपाकडनं मनसेची साथ घेऊन अशा प्रकारचं काही होऊ शकतं का, भविष्यामध्ये एखादं मोठं महामंडळ चांगलं आत्ताच त्याच्या वाटाघाट्या बोलण्या करून असं काही होऊ शकतं का, त्याचा ते प्रयत्न करू शकतात. पण जर का पडले तर मात्र सगळं संपलं, मग काहीच घेऊ शकत नाही. त्यापेक्षा सदा सरवणकर तो सोपा मार्ग निवडतील हे मला जास्त सोयीस्कर दिसतंय सदा सरवणकरांसाठी. असो, पण शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी अतिशय फिट करून ठेवलेले आहेत. असाच प्रकार माझ्या पाहण्यात आज आला दापोली विधानसभेतला. दापोली विधानसभेमध्ये योगेश कदम म्हणतायत शिवसेनेचे संजयराव कदम यांची उमेदवारी कदाचित बदलली जाऊ शकते. किती हा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न कराल. तुमच्या अगोदरच फिट झालेल्या आहेत शिवसैनिकांनो, लक्षात घ्या, माझा फिटचा अर्थ तुम्हाला चांगलाच कळाला असेल. तुमच्या अगोदरच फिट झालेले आहेत. तुम्ही
तुमच्या प्रचाराकडे ध्यान द्या. संजय रावांच्या उमेदवारीवर बोलतायत, त्यांनी अर्ज भरलेला आहे पण तो शिवसेनेचा नाही. अनेक गोष्टी बोलतायत. म्हणजे लोकांमध्ये किती संभ्रम तयार करण्याचा अजूनही प्रयत्न करतायत. संजय रावांची उमेदवारी त्याच दिवशी ठरली होती ज्या दिवशी तो अशा लाखोंच्या उपस्थितीमध्ये तो पक्षप्रवेश झाला होता. तिथे स्वतः गोळीबार मैदानामध्ये, आणि मी स्वतः त्या पक्षप्रवेशाचा भाग होतो, मला चांगलंच माहिती आहे. तिथे संजय रावांचा इतका धसका घेतला या बाप बेट्याने. बाप आणि बेटा, बेटाचं ठीक आहे, चला तो विधानसभेचा उमेदवार आहे, पण बाप देखील विधानसभा सोडत नाहीये. म्हणजे बाहेर कुठे प्रचाराचं सोडूनच द्या, त्याला चांगलं माहितीये योगेश कदमाचा संजयराव कदम हे पराभव करतील. इतकं योग्य पद्धतीने जागांचं नियोजन कोकणामध्ये शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी लावलेलं आहे. अगदी योग्य पद्धतीने लावलेलं आहे. आता ठीक आहे, यांना काय बोलायचं ते बोलू द्या. बाप बेट्यामध्ये देखील द्वंद्व चाललेला आहे. अनेक गोष्टी ऐकिवात येतात, अनेक गोष्टी बाहेर पडत असतात, पण ठीक आहे, आज नाही काहीतरी बोलू आपण त्या गोष्टी. बाप बेट्यामध्ये नेमकं काय चाललंय. पण असाच प्रकार कोकणामध्ये कुडाळ असेल, त्यानंतर कणकवली असेल, सावंतवाडी असेल, सगळीकडे शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी याची फिट करून टाकलं. म्हणजे नारायण राणे कणकवलीतून बाहेरच पडले नाही पाहिजेत. नारायण राणे सावंतवाडीत कितीही प्रयत्न करा, राजन तेली सगळ्यांचं मार्केट खाऊन जाणार. कणकवलीमध्ये तुम्हाला घाम फोडलेला आहे तुमच्या स्वतःच्या मतदारसंघात, आणि कुडाळ तर विषयच नाही. ज्यावेळेस छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यामध्ये देखील भ्रष्टाचार होतो, अशा गोष्टीत देखील म्हणजे छत्रपती शिवरायांना देखील भ्रष्टाचारातून सोडलं जात नाही, अशांना जनता निवडून देईल का, हा एक साधासा प्रश्न आहे. असो, जास्त काही या विषयावर बोलत नाही, पण नियती बऱ्याच ठिकाणी आपला बदला पूर्ण करत असते. शिवसैनिकांना नियतीचा स्वतःचा एक बदला असतो. आपण तर घेतोच, पण नियती स्वतःही काही गोष्टींचे बदले पूर्ण करून घेत असते. त्याचेच मला हे भाग वाटतात. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी शेवटच्या ओव्हरमध्ये जी काही धुवाधार बॅटिंग केलेली आहे ना शेवटच्या ओव्हरमध्ये, म्हणजे जे 2-3 महत्वाचे पक्षप्रवेश झाले, परशुराम उपरकरांचा असेल, राजन तेलींचा असेल, अनेक महत्वाचे पक्षप्रवेश झाले, महत्वाच्या उमेदवारी दिल्या गेल्या. संदेश पारकरांची उमेदवारी असेल, संजयराव कदमांचा तर अगोदरच पक्षप्रवेश केला गेला. या सगळ्यांमधून कोकण मजबूत करण्याचं काम केलं गेलं. आणि मुंबईत देखील ज्या प्रकारे उमेदवारी दिल्या गेलेल्या आहेत आणि ज्या प्रकारे आपसातलं द्वंद्व शांत करण्यात आलेलं आहे, अतिशय भक्कम वातावरण आहे कोकणामध्ये. असो, तुर्तास मी तुम्हा सर्वांची रजा घेतोय. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.